जाऊन बसल्या. मी आता भांडे घासून घेतले. बरं झालं पटपट लवकर सर्वांचे जेवण झाले. तर पटपट सर्वांचे जेवण झाले म्हणून एवढे मोठे भांडे तरी घासून घेतले बाई. हा पण उशीर किती झाला आणि किती नाही. चाल बाबा पटपट कानी तयारी करतो आणि जातो गाडी घेऊन. पुन्हा त्या ताई वाट पाहत असं ना, पूजा ताई आली काऊन नाही तर इथं माझं कामच सरत नाही. झाडझूड, फरची, अंगण झाडणं, घर झाडणं, रांगोळी काढणं, किती कामं राहते. नुसता स्वयंपाक असं वाटते ताईले का मी स्वयंपाक करतो तर खूपच करते, पण बाकीचं किती करावं लागते. 2-3 अंगण झाडा, मागचं समोरचं आणि पाणी टाका, किती करावं लागते मला. आता एवढे मोठे भांडे घासले, कपडे राहिले. आता माझ्याकडून काही धुणं होत नाही कपडे, कारण की कपडे धुत बसली का इकडं वेळ होईल तिकडं वेळेवर काही मी पोचणार नाही. लवकर तयारी करतो, केस करतो आणि चालली जातो. बापा लय वेळ होऊन राहिला ना. भांडे घासले का शेता कपडे धुवून घ्यायचो बरं. मला काही आज बचत गटाची मीटिंग आहे बायाची, तर जा लागते तिकडं. कपडे धुवून घ्यायचं, मग तिकडून आल्यावर मला तरासही होते ना. आता किती वेळ होईल ना, किती नाही बचत गटाच्या मीटिंग मध्ये. तर तू कानी कपडे धुवून घे आणि मग जायचं कामाला लागेल. माय ताई कपडे तुम्ही धुवून घ्या ना, मला पहिलेच किती उशीर झाला जी. लय उशीर झाला ना ताई. सगळं घर अंगण सर्व झाडझूड, फरची पुसा, किती सारं. आता सकाळीपासून उठली तेव्हापासून जी करतच आहे ना. तुम्ही स्वयंपाक केला ठीक आहे, पण आता एवढे मोठे भांडे घासले. आता कपडे धुजा ना तुम्ही ताई. मला वेळ होते, मी घरचं करत राहिली तर तिकडं कशी जाईन जी मी कामावर. बाई शेता काऊन अशी बोलून राहिली बा तू. स्वयंपाकच केला म्हणून राहिली मला. नुसता स्वयंपाकच करा लागते का? मग एवढ्याचा स्वयंपाक करणं म्हणजे काय मामूली गोष्ट आहे का बाई? मग उद्यापासून तू करत जा ना स्वयंपाक. मग उठून सकाळी उठायचं आपला आणि सगळ्याचा स्वयंपाक करायचा, डब्बे मग करायचे सर्व तू कर ना. मग मी करतो बाकीचं झाडझूड फरची जे आहे ते. दिवसभर करत राहतो लागेल. तू करत जा उठून स्वयंपाक. दोन्ही टाइम स्वयंपाक करायचा, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक तू करत जा. बाकीचे सगळे कामं मी करतो लागेल. जमन का तुले? असे कामं सोडून उठून नको बाई शेता. मी आता रोजचं एखादी दिवसाचं असलं तर ठीक आहे, कालही कपडे राहिले तसेच. आजही तू कपडे सोडून चालली, असं कसं जमन हो बाई? मला आज मीटिंग आहे बरं. काल मी नको धुवून घेतले म्हणा, घरी होती तर, पण आज मीटिंग आहे ना बायाची, तिकडे जावं लागेल मला बायाजवळ. मग तिकडून आल्यावर होत नाही, वेळ होते, बारीक चुरीक हिशोब राहते. तर ताई एवढ्या जणांचे भांडे, एवढे मोठे भांडे घासले मी. किती उशीर झाला, पहिलेच उशीर झाला आणि पाणी नव्हतं टाक्यात, तर बाहेरून पाणी आणलं मी हापशीचं. आणि तेव्हा कुठे एवढे मोठे भांडे घासले चांगले 4-5 बकेटा पाणी आणून. आणि आता वेळ होईल मला, तर मग मला ठेवून का मालक तो काढून नाही देन का? असं रोज उशीर करीन मी. तर ते पूजा ताई वाट पाहत असत तिकडं. आता दोघी जणी एकाच गाडीवर चाललो तर समजून घे ना ताई, समजून घ्या. पण एकाच घरात राहतो, असं कळलं जमणार आहे का? तुला काय म्हणायचं आहे हो बाई शेता? तुला काय वाटते का मी जाणून बुजून करतो? आज मीटिंग आहे बिचारे बचत गटाची. मीटिंग आहे म्हणून मला जावं लागते. आता ते निर्मला काकू ना मला 2-3 वेळा आवाज दिला. हिशोब माझ्याकडेच राहते, मिस करतो हिशोब बचत गटाचा. तर मला बोलावलं. आता तिकडून आले किती उशीर होते बाई, मला माहित आहे का आता. आणि आता वाजले किती, 10 वाजून गेले ना. तुला उशीर झाला बरोबर आहे, पण मग आता रोज अशीच करशील, कपडे माझ्या भरोशावरच ठेवशील, असं कसं जमणार हो बाई? आज मला काम आहे ना, मी धुत नाही बाई कपडे, कारण की मला बचत गटाच्या मीटिंगला जावं लागते. मग राहू दे ताई, मी तिकडून आल्यावर धुईन संध्याकाळी. तिकडून आल्यावर धुईन, तुम्ही राहू द्या कपडे गिपडे नका धुजा. तुम्हाला वेळही भेटला नाही भेटला राहू द्या, तसेच कपडे मी धुवून घेतो सगळ्याचे. निरम्यामध्ये टाकले आहे ना कपडे, धुवून घेतो मग मी तिकडून आल्यावर. तिकडून आता मी 6 वाजता येईन, तर घरी येतपर्यंत 7 वाजतेच मला. तर तिकडून आल्यावर कपडे धुवून घे. वाढन कधी हो शेता? कधी वाढन तू सांग? कपडे कधी वाढन? रात्री तू धुशील कपडे, सकाळी त्या पोराला शाळेत जावं लागते, शाळेचे कपडे बी आहे त्याच्यात, कालचे रविवारचे. वाढन कशी हो बाई कपडे? पारे वा पोरगी संध्याकाळी धुतो म्हणते. वाढते ना ताई संध्याकाळी कपडे. एवढं काय आहे कपडे वाढायचं? आता ऊनच राहते, एवढं काही नाही. रात्रभर हवा चालू राहते, वाढते ना बाहेर कपडे. एवढं काय, संध्याकाळी धुवून घेतो मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, नका धुवू लागेल कपडे, मी धुवून घेतो संध्याकाळी. काम चोरी करते बाई माही जाऊ. पहिले आता संध्याकाळी ते कपडे धुवायला लागत आणि मला स्वयंपाकाला भिडून द्या. काय नाही स्वयंपाक करू लागते मग मला संध्याकाळी. नाही आता ते आताचे काम संध्याकाळी करन ना, आणि संध्याकाळचे जेवण खावण्याचे मी करीन. असं होईते तिचं वालं. बरोबर आयडिया लावते शेता. रोजच आता हिचे नाटक चालू राहील, रोजच अशी करत जाईन. कालही मायावरच कपडे ठेवले, आजही बी मायावरच ठेवून राहिली कपडे. आणि अशी सुटून पळत जाईन मी. आज तसेच ठेवतो कपडे, धुतच नाही म्हणजे तिला अद्दलच गळण चांगली. तारूबाई आवडली नाही का जी साडी तुम्हाला? चांगली नाही आहे साडी? गांजरी कलर, खूप छान साडी आहे वहिनी. एवढी चांगली साडी आहे, तुम्ही किती मस्त साडी आणली. पण तुम्हाला म्हटलं होतं मी साडी वगैरे नका घेऊ मला, तुम्ही ऐकले नाही. कशाला एवढे खर्च केले तुम्ही पैसे बिनफालतू? तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडे भरपूर साड्या आहे वहिनी, तेवढेच पैसे तुम्हाला वापरायला होत होते ना. कशाला घेतली साडी वगैरे? होती ना माझ्याजवळ साड्या वगैरे भरपूर आहे, पण ही साडी खूपच छान आहे. पण वहिनी खूप मस्त घेतली तुम्ही साडी, तुमची पसंत खूप मस्त आहे. मग अहो नाही बाई चारू, माही पसंत नाही होय, मला काय एवढं समजते जी. समजाले मायवाल्या साड्या गिड्या ना रोशनीत घेऊन देते मध्ये, मग तिलेच नेत असतो. रोशनीचे पसंत होते. आत्याच्या अंगावर म्हणे हे साडी चांगली दिसन म्हणे, आई म्हणे त्या गोरी आहे ना म्हणे, तर छान दिसन म्हणे साडी म्हणे. मग तिनंच घेतली हे पसंत मस्त आहे रोशनीची. तिला माहित आहे ना आत्याला कोणते कलर आवडते कोणते नाही. तसं काही नाही म्हणा, मी गोरी आहे तर कोणते कलर सूट होते मला, असं काही नाही. आले नाही ते
रोशनी आली नाही घरी. काल आली ना लगेचच चालली गेली, माझ्यासोबत 2 शब्द बोलली आपली रोशनी. आता म्हणे ये म्हणे घरी म्हणे, बसतो म्हणे चाय पाणी प्यायला, ये ना ग म्हणे घरी म्हणे. मी म्हटलं हो ग बाई येते. तूच बोलावलं, तुझ्या सासूनं बोलावलं नाही म्हटलं मला. तर म्हणे येणार आहे म्हणे माझी सासू म्हणे. कधी येणार आहे काय माहीत. जाता जाता रोडवर त्या दिवशी भेटली होती आपल्या त्या मुलाच्या घरी जाताना नाही का, आपल्या राहुलच्या घरी, तर गोष्टी करासाठी तेव्हा भेटली होती. काय म्हणते चारूबाई कसं काय चालू आहे, 2 शब्द बोलली निर्मलाबाई. ये म्हणते घरी. आता ते रोडवर जाताना भेटली आणि घरी येऊन सांगितलं नाही. कसं काय जायचं मग तिच्या घरी, रोशनीच्या घरी? सांगा बरं वहिनी तुम्ही. आली होती ना ती निर्मलाबाई, आली होती ना बोलवायला तुम्हाला. कोण म्हणे आली नाही म्हणून? तुम्हाला माहीतच नाही आहे. तुम्ही आंघोळ करायला गेल्या होत्या ना, तर मला सांगितलं त्यानं चारूबाईला पाठवून द्यायचं म्हणे. मी म्हटलं बस, तर नाही म्हणे बाई बसाची वेळ नाही आहे, तिले आंघोळ करून आली म्हणजे पाठवून द्यायचं म्हणे कालच. पण मी विसरून गेली बाई सांगायची. मला वहिनी आल्या होत्या. वहिनी तुम्ही सांगितलं नाही, मला सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही. गेली असते ना मी काल. आता कसं जाऊ, आता गावाला निघाला ना मला, आता नाही होत जाणं. मग गेलं ना अर्धा 1 घंटा तिकडंच चालला जाते बरं बोलण्यामध्ये. तर त्याच्यामुळे का नाही मी आता नाही जाणार, नंतर कधी जाणार, आता नाही जात. चारूबाई जाणार नाही तर उभी भेट घेऊन या आणि बस जा थोडेसे 5-10 मिनिटं. अजून हे दोघं जर यायचेच आहे घरी. आपले रोशनचे बाबा ना भाऊ यायचेच नाही. कुठं बसले ना कुठं नाही तर काय माहित. नाही सोनमचे पप्पा खूप चिडचिडे आहे बरं. मला थोडा उशीर झाला ना, चल 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 करते बरं. अजून तिथं निर्मला वहिनीच्या घरी बसली ना, तर मग ते अजून चिडचिड करत. ते दिसत नाही, असे दाखवत नाही. आता इथं आहो ना आम्ही त्याच्यामुळे, नाही तर घरी मोठी चिडचिड करते. त्याच्या मनासारखं नाही झालं तर. माझं नाही दिसलं ना काही तरी चालते, पण त्या माणसाची चड्डी जरी हरवली ना तर बर पूर्ण घर डोक्यावर घेते. असे आहे ते सोनमचे पप्पा. हो का? दिसत नाही जिथे भाऊ, नाही दिसत नाही, ते दाखवत नाही कोणाच्या समोर. मास्तर आहे ना, कसं काय दाखवणार कोणाच्या समोर? त्याने माहित आहे कसं वागा लागते कसं नाही वागा लागत म्हणून. आता त्याच्या मनामनानं घ्या लागलं आणि घेतो म्हणून इथपर्यंत गाडा आला आमच्या संसाराचा. नाही तर मी त्याच्यासारखी बनलं असतं तर बस झालं असतं नाही का. करा लागते बाई चारूबाई, तसंच करा लागते. संसार कायले म्हणलं तर दोघांनी सारखं थोडी जमा लागते. एकानं नरम पडा लागते, एकानं गरम पडलं का असं आहे ते. कोणी गरम कोणी नरम, दोघांनी सारखं जमलं तर बस झालं. बप्पाच वाचव आहे संसाराचं नाही का. हो ना वहिनी, तसंच तर आहे ना. मी खूप कामं केले बरं. तुम्हाला वाटत असेल मी अशी नाजूक दिसते, पण कापूस निंदर सोयाबीन सुद्धा सोंगवली बरं मी ना. एवढे कामं केली इथं. आणि मी म्हटलं जाऊ द्या, लग्न करायच्या वेळेस हे सर्व्हिसवर होते का नाही, तर मी म्हटलं जाऊ द्या, मी माझं सुखच पाहते. आणि मी सुखच पाहिलं आणि सुख पाहिलं ना, तर आता मला एक काय काडीचा त्रास नाही आहे बरं. फक्त थोडे चिडचिडे आहे तर थोडंफार चालून घ्या लागते वहिनी. कुठं एवढे गोष्टीला आपण महत्व देत आहे की नाही. किती समजदार आहे व मैनानाथ, किती समजदार आहे बाई. बरं मी काय म्हणलं चारू बाई, तुम्ही का नाही साडी घालून जा जाई. साडी अंगावर घालून जा मला बरं वाटन बरं. वहिनी पिको फॉल नाही आहे ना याला, ब्लाऊज पण नाही शिवलाय. बरं ठीक आहे, ब्लाऊज गोल्डन फोल्डन घालून घेईन एखादी, असं काही नाही. पण पिको फॉल तर करावं लागेल का नाही. घाला जी, काही नाही होत. तुमच्या 4 व्हीलर मध्येच तर चालल्या तुम्ही गाडीत तुमच्या. घाला, मला बरं वाटन ना बाई. घाल ना चारूबाई भावाच्या घरची साडी. बरं बघते. ही सोनम काय करू राहिली, दिसून नाही राहिली मला. सोनम कुठे गेली? उद्या पेपर आहे त्याचा. अभ्यासाला बसल्या, आंघोळ पाणी केलं, जेवण खाऊन केलं आपल्यासोबत आणि बसल्या ते पेपरले तिकडं त्या मधातल्या रूम मध्ये. करू द्या त्याला अभ्यास. लागली गिगली पोरगी तर चांगलं होऊन जाईल अंताचं. मग सून लागली म्हणजे माझं तर बिलकुल मन नाही आहे जी वहिनी. बिलकुलच मन नाही आहे तिला द्यायला. पण आता ते पोरगी ऐकून नाही राहिली. जाऊ दे, तिच्या पायावर जर उभी राहिली, लागली गिगली ना तर बरंच होऊन जाईल. अरे बाई काही काळजी नका करू पोरीची. पैशाचं काय पाहता, एखादी पैशावाल्याला दिली ना नाही राहिले ते सारखे सुदे लोक, तर मग काय करा तुम्ही. हे लोक आपल्या पायनीचे आहे, चांगले आहे अंता. अनिल भाऊ आणि पोरगाही चांगला आहे राहुल. तिला काहीच कष्ट नाही होऊ देणार. सोनमले लय चांगले आहे, मनानं चांगले आहे. ते गरीब जरी असेल ना मनानं लय चांगले आहे. आणि अंताबाई अंत आहे आपली, सगळी फ्री आहे. तेच तर अशी मॉडेल सारखी वागते जी. सुनील चांगली ठेवणार नाही का ते ना. अजूनही त्याला 2 लेकरं शोभत नाही अंता वहिनीले. आणि अनिल दादा लागे डेबरू डुबरूच झाले. पण अंता वहिनी जशी आहे तशाच आहे, खूपच मस्त दिसते अजूनही. ए पूजा, लय वेळची उभी आहे ना तू. आली नाही का होती पोरगी श्वेता? अजून आलीच नाही. नाही याचीच आहे अजून. तिले 2-3 वेळा फोन केला बरं मी ना. येतो करून राहिली, पण कधी येते ना कधी नाही. उशीर होईल मग तिकडं. उशीर व्हायले मग पैसे गिशे काटन ना तो मालक. नाही एवढूशा याच्यासाठी कायले पैसे गिशे काटते व. पैसे गिशे नाही काटत ना बाई. तुले सांगतो मी, आता का तुझ्या पगार गिगार झाला ना ते एक कूलर घेऊन घेतो. आपल्या घरी कूलर नाही व बाई. आता गरमीचे दिवस आहे, तो पवनही बी झोपत नाही ना बाई रात्री बरोबर व. मच्छर चावते तसे. बरं आहे आपल्या इकडं मच्छर गिच्चर आहे नाही एवढं. शहरानं जास्तच राहते नाही का. इकडं मच्छर नाही आहे, पण कूलर घेऊन घेतो आता उन्हाळा लागला ना. मी त्याच्यासोबत बोलली ना कूलरसाठी. कूलर नाही आहे, कूलर आणा म्हटलं तर 2-4 दिवसात घेऊन येणार आहे. पगारचं नाही, पगार आता कधी होईल कधी नाही. आता 2 दिवस झाले चालली मी तर. तर तोपर्यंत कुठं गरमीत राहताची. कूलर आणायला लावतो ना, कूलर आणन ना.
आणतो म्हणे 2-4 दिवसात पवनचे बाबा आणतो म्हणे. हो का? 2-4 दिवसात आणतो म्हणते का? माय चांगली गोष्ट आहे ना. तुमच्यासाठी असलं तरी चालते. आम्हाला सवय आहे बाई. आम्ही काय दरवाजा उघडा करून झोपतो ना, तर हवा सवय येते. कधी बाहेरही झोपते तुझ्या सासरा, एवढं काही नाही. माझी आई बाहेर काही एवढी रात्रभर हवा थोडी राहते. नाही ना, तुम्हालाही लागन ना कूलर. लहान घेऊन यायचा, लहान, जास्त मोठा नाही घेऊन यायचा, लहान घेऊन यायचा. लहान चांगला राहते, हवाही चांगली फेकते. आपला तो टपराचा नाही का, तो 2 घेऊन यायला लावा लागन. नाही तर मग 2 कूलर घेऊन यायला लावा लागन. गेले तर गेले पैसे. आता 2-4 दिवसात एक, आणि माय पगार झाला म्हणजे एक घेऊन येईन तुमच्यासाठी. जमन ना तसं? देव बाई व राहू दे ना, कायले खर्च करतं पैसे. आम्हाला सवय आहे बाई, एवढं काय आहे त्याच्यात. माय या पोरीली मी किती वाईट समजू बाई, तिकडं राहाय शहरात तर. आमच्यासाठी कूलर आणतो म्हणते बाई माई सून तर. नाही घेऊन येईन जी, माय पगार झाल्यावर घेऊन येईन ना. घेऊन नाही येईन तर काय, तुम्ही कधी झोपान मग कूलरमध्ये? आम्हीच झोपू ना, तुम्ही नाही झोपान. चांगलं वाटन का आम्हाला? आमच्यासाठी कूलर ना, तुमच्यासाठी कूलर नाही तर? नाही घेऊन येईन ना. होईनच केवढ्याचा वाले, जेवढ्याचा होईन तेवढ्याचा लहान घेऊन येईन लागेल. काय बापा, तुले काय वाटते तर पाय. पोरगी आली होती. हो बसो लवकर. ते पाय पोरगी आली, ते श्वेता आली. हो ना, सीता एवढा उशीर केला? किती उशीर झाला? लवकर येत जा थोडीशी. वेळेवर पोचलं तर बरं होईन ना. रोज रोज आपल्याला बोलन ना तो मालक. काही बोलण्यात वेळ नका घालू. बसा लवकर बसा. चला बरं पटकन. मी आता फास्टमध्ये गाडी चालवते. चला लवकर. तुम्हाला नंतर सांगे मी रोडनं. चला. ठीक आहे ना, बसते. काऊन एवढी तोंड फुगून अलीकडे राहतच आली? काऊन तर काय झालं तर? घरी काही झालं गेलं का? बसो बाई लवकर. बस बरं पूजा, बस. वेळ होईन तुम्हाला. आणि बरोबर बस ना. आणि बाई श्वेता, बरोबर गाडी चालवत जा मग. घाईत नको चालवत जाऊ. लागेच 5-10 मिनिटं. लवकर निघायचं घरून. जी काकू ठीक आहे ना. बसाजी ताई लवकर बसा बरं. तुझ्या ताई आज खूप रडकुंडल्या जीवाला माझावाला. शेवटी कपडे धुतले मी. कपडे धुवायला मी म्हटलं तिकडून आल्यावर थकून होते. ताई बडबड करून राहिले होते. चांगलं नाही वाटून राहिलं होतं मला. म्हणून धुवून घेतले कपडे. किती उशीर झाला आता. काही काम करायचं म्हटलं बाहेर तर खरंच लग्न झाल्यावर खूप फरक पडते. पण आहे ना ताई, नवरा काही नाही म्हणत माझावाला. जाऊचं थोडंसं हे आहे, थोडीशी 2 काम करून नाही घेत, समजून नाही घेत ताई. रडू नको बाई श्वेता, रडू नको. माई सासू लय चांगली आहे बा, करून घेते काम. इकडून गेल्यावरही स्वयंपाक पाहिजे करून ठेवते. मला आहे तर जेवायचंच काम राहते बाई. माई सासू लय चांगली आहे बाई. मी म्हणू माई सासू चांगली नाही, तिकडे शहरात राहू का नाही, तर लय राग करू मी माई सासूचा. मग येऊच नाही देऊ माय नवऱ्याले. पण किती चांगली माई सासू आहे बाई. एक काम असं माझी का नाही, इकडून गेल्यावर मला थकल्यावानी होती ना, तर असं म्हणत नाही का काही नाही, स्वयंपाक करून ठेवते तयार. बस जेवण झाले का तेच मग मी भांडे घासून घेतो. आणि सकाळी उठल्यावर स्वयंपाक पाणी करते त्या. आणि मग मी भांडे खुंडे घास भूस हे ते करतो. आणि राहिले सुईले जा नव बाई, राहू दे नव बाई, जा नव बाई, राहू दे न बाई, अशी करते माझी सासू. मग नाही माझी सासू कोणतं काम नाही करत ताई. तुझ्या ताई बाहेर जाऊन बसते. ते आता कोणत्या कामी पडतच नाही माझी सासू म्हणा. कारण की आम्ही दोघी आहो का नाही, त्याच्यामुळे त्याचं कोणतं काम पडत नाही. त्या काही करत नाही. पण ताईला समजायला पाहिजे. आता मी जॉब करून राहिली तर थोडंफार समजून घ्यायला नाही पाहिजे का? बिलकुल समजून नाही घेत. तसंच असते बाई श्वेता, जावामध्ये तसंच असते. तू जाऊ नाही का, तू आता ही रसच करणार कामासाठी नाही. आता घरी असते ना तर जानमधून करूनही घेतले असते कामं. पण आता तू कामाला चालली का नाही, त्याला असं वाटत असन तर हे पैसे कमवते बा, आणि मी कायले काम करू, असं गिसं काही असन त्याचं वालं म्हणणं. पण ताई, पूजा ताई, मी लग्नाच्या पहिलेच सांगितलं होतं ताई सगळ्यांना की मी लग्न झाल्यावर शिक्षण करणार, मी जॉब करणार. आणि अगर मला सरकारी जॉब वगैरे लागला तर मग असंच चालन का? सांगा बरं तुम्ही. अशानं मग घरं तुटते माहिती आहे का? मी आता तिथे बी आपल्या मॉलमध्ये तिथं दिवसभर उभं राहणं बसणं किती कामं राहते. इकडून जा घरी स्वयंपाक पाणी ते त्याला करू लागा, माझा जीव आहे ना. त्या दिवसभर घरीच राहते. काय झालं केलं थोडंसं तर मग एकत्र राहून काय फायदा आहे? मग काम करणं मग अलगच राहीन. जाऊ दे तिकडं, आपलं केलं खाल्लं. दोघाचं काही एवढं हे नसते. अलग रे, जाऊ दे, ते करत बसा. नाही ना ताई, कसं काय अलग राहता? लोक मनेच म्हणन जी ताई, मोठ्या सुनीनं आतापर्यंत सांभाळून घेतलं म्हणून देराले सासूले, आणि लहान सून आल्याबरोबर घरच तोडून टाकलं म्हणून. असं नाही म्हणन का? अलग निघाली तिकडूनही मलाच बोलन ना लोक. ताईले नाही बोलणार कोणी. आता तू अशी म्हणता तशी म्हणतं, लोकांचा विचार कायले करायचा, आपण आपला विचार करायचा. नाही ताई, तसं जमणारच नाही. श्यामजी तयारही होणार नाही. मी जरी झाली तयार तरी श्यामजी नाही होणार तयार. लग्न राहिली नसे तर मग हे असंच चालणार आहे. बरं लक्षात ठेव तू. पाय आता तुला काय करायचं आहे तर. बघते आता काय करायचं तर बघते मी.